आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर राम बंधू आज काय स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मला ना स्टफ्ड रेसिपीज खूप आवडतात, कारण अशा रेसिपी बघितल्यानंतर एक रिॲक्शन येते आणि ही रेसिपी टेस्ट केल्यावर आतमध्ये काय दडलंय हे कळल्यानंतर एक रिॲक्शन असते ना, ती बघण्यात खूप मजा असते. बघूया आजची कुठली रेसिपी आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आर्या गोरे. हाय प्राजक्ता. हॅलो. आजच्या आपल्या स्टफ्ड रेसिपीचं नाव काय आहे? आजच्या रेसिपीचं नाव आहे स्टफ चीजी चटणी बॉल्स. ओके, मला सांगाल साहित्य काय? हो, उकडून मॅश केलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, चटणी ही आपल्याला स्टफ करायला लागणार आहे. त्याच्यानंतर हा दुधी भोपळा आहे उकडलेला, गाजर उकडलेलं, कॉर्नफ्लोअर आपल्याला लागणार आहे, थोडं बॉल्स ते घोळवायला, फ्लॉवर आहे उकडलेला, लाल भोपळा आणि कोबी. बरं. आणि हे आहे लसूण मिरचीची पेस्ट आहे, लिंबू रस आहे, मीठ आणि चीज क्यूब. करूया सुरुवात. हो. सगळ्यात आधी काय लागेल? सगळ्यात आधी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायला लागतील, भाज्या, बटाटा आणि ब्रेड क्रम्स. बाउल लागेल ना. ही काय घेतोय आपण आधी? हा फ्लॉवर आहे उकडलेला. आणि याचं प्रमाण काय साधारण सगळ्या भाज्या? ह्या एक वाटी भाज्या घेतल्या होत्या आणि आता उकडून त्या एवढ्या झाल्या आहेत. पाणी काढून टाकलेलं आहे उकडून सगळ्याचं. ओके. हा लाल भोपळा, हा कोबी, दुधी भोपळा, हे गाजर, हा उकडलेला बटाटा आणि ब्रेड क्रम्स. बटाटा पण जरा जास्त घेतो का? हो, जेवढ्या सगळ्या भाज्या उकडून होतील ना त्या प्रमाणात तेवढा बटाटा घ्यायचा. त्यात मीठ घालूया चवीसाठी. हे मी ना हातानेच मिक्स करते. चमच्यापेक्षा एनिवे ते हाताने जास्त चांगलं मिक्स होतं आणि हाताची एक चव लागते. आपण हे किती घालतोय? 1 चमचा. हो, आणखीन थोडं घाल, म्हणजे तिखट आवडत असेल तर आणखीन थोडं घातलं तरी चालेल. बस. हो बस. लिंबाचा रस पण टाकू? टाक, 1 चमचा घाल लिंबाचा रस. थोडा बस. प्राजक्ता, आपण आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तू असं कर, एकीकडे तेल तापत ठेव. बस बस. हो बस. आता चीज किसून घेऊया आपण चटणीत. मला किसणी दे. चटणीमध्ये आपल्याला चीज किसायचं आहे? हो. आपण ही चटणी काय नॉर्मल आपण चटणी करतो नॉर्मल आपण खोबऱ्याची जी करतो ना नेहमी तशीच चटणी आहे. ओलं खोबरं, मिरची, साखर, मीठ, लिंबू आणि कोथिंबीर. त्याच्याऐवजी आपण पुदिन्याची चटणी वगैरे पण वापरू तरी सुद्धा चालेल. हो, अगं अगदी काही नाही तर लसूण चटणी घातली तरी सुद्धा छान लागते. किंवा ती चायनीज शेजवान चटणी येते ना, ती छान लागेल. हो, हे बघ, हिच्याशी वाटी करून घ्यायची. फक्त ही स्टफ करायची आपल्याला. स्टफ करायची. आणि नंतर आपण ह्याच्यात घोळवूयाच. हे काय कॉर्नफ्लोअर आहे ना? कॉर्नफ्लोअर. ते पेस्टमध्ये घालण्यापेक्षा ह्याच्यात घोळवलं की ते फुटत नाहीत. हा.
प्राजक्ता तेल तापलेलं आहे आणि आपले बॉल्सही तयार आहेत. तर तळायला घेऊयात. हो. टाकूया ना आपण एक. हो टाक. आणि जरा असं थोडे ब्राउनिश होईपर्यंत तू हे तळून घे. तोपर्यंत मी आपली प्लेट तयार करते, सर्विंग प्लेट. आपण कॉम्प्लिमेंटरी याच्या बरोबर काय काय ठेवू शकतो? चिंचेची चटणी, सॉस किंवा गोड, कारण हे काय हे तिखट पदार्थ असल्यामुळे मग ह्याच्याबरोबर गोड काहीतरी दिलं की ते छान वाटतं. असं खूप तिखट लागलं की मध्येच गोडाची चव छान लागते. झाल्यात हे मला वाटतं ना. हो झालेत. काढ आता. बंद करते गॅस. हो. ही कसली आहेत पानं? सॅलडची पानं घेतलीत. हे आपले स्टफ चीज चटणी बॉल तयार. थँक्यू. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. कलाकाराला आपली कला दाखवायचा वाव मिळाला ना की तो कुठेही स्वतःला प्रेझेंट करू शकतो, मग ते किचन असो किंवा डेकोरेशन. आज काय स्पेशल.